तुम्ही त्याला बॅगा उचल्याला सांगले. तुला परत पण एक हवालदार भेटला बाबा, त्यांनी सांगला की जाऊ नका. बोला गणपती बाप्पा. अरे पण इथे बसा ना दोघा. काय करतोय बार्गेनिंग संगीत खायला आले आहो पण कसला आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. हा ब्लॉग खूप एक्साइटिंग होणार आहे. काहीच आपली पॅकिंग एकदम डन झालेली आहे. भरला आपण व्यवस्थित सामान सगळा बॅग मध्ये. त्या बॅग मध्ये सामान राहिला आपला. शूज आपण पिशवी मध्ये घेतल्यात वरती. काय रे आपल्याला लय मदत केली. सामान ट्रक भरून भरून ठेवले मी. कसं ठेवलंय? चेपून ठेवले तिने. 4 ते 5 वाजता आपल्याला जायचं पनवेलला. पनवेलला सगळे आपले दोस्त भेटतील. फक्त मला बाहेर भिडवला बस. दुसरं काही नका. सँडल. काय सँडल. सो गाईज बघा, आता मस्त की रेडी झालो मी. आणि आता आपण जाणार आहोत तिथून पनवेलला, कारण की आपली गाडी आहे तिथं पनवेलला दुसरी. हा ब्लॉग खूप मजेशीर होणार आहे. 10 दिवसाची जर्नी आहे. ती कशी होईल आणि काय होईल, फिरता फिरता किती मजा येईल, काय होणार आहे, एक्सपिरियन्स आपल्याला भेटणार आहे. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू बघत राहा. आमची जर्नी कशी स्टार्ट होते आणि कशी एंड होते तो तुम्हाला सर्व मी. तुला काय पाहिजे सांगू? काय पाहिजे तुला? हा आणि बाय कराटे आले. चालेल, एन्जॉय करा. जा टाटा बिटा कर. कुत्री सोराला तर नाही. 3 वाघ आमचे आलेले आहेत. चला हॅपी जर्नी. थँक्स. वनकम. तिकडे चालले. ड्रोन घेऊन आलेले आमचा वाघ. जायला फसवणार तुम्ही भाई. थांबल्या हृदयला 2 तास झाला तरी ये ना भाई अजून बाकी. हृदय शेट आलेला आहे. मस्त की टाइमपास केलं. ज्या आयला तर पंढरपूरला तर ना चालला वस्तीला. पंढरपूरला चालले वाटत. वारीला चालले तर मला याने कव्हर करत बनवलं इथले इकडं. हे तरी ते 2 भाऊ बोलता आमची गाडी तर आम्ही पुरत बसू बोलतो. प्रीतम, मी, संकेत अनिकेत आम्ही चौघा मागं बसू. पुरं खूप मस्त आणि होता. त्याला काय आयुष बोलतो मी पुरं पण बसन मध्ये. नाही बाई काय घेतलं याला किती तासासाठी बसं बोलतो. त्यासाठी मी 4-5 तासांना आपण सीट चेंज करतो. अरे साल्या तू हे 4 सीटाचा माणूस. काय मस्त आहे की सामान पॅक करून झाले. आपला निघाची तयारी. सरळ आले भाई, सावकाश जावा तुम्ही. हा ना, आता तुमची जाता आता पेटी भरायची. मस्त की सामान पॅक केले. आता निघतो आम्ही. चला बाय बाय. हा लायसन नाही घेतला. बघा आलेला आमचा अनिकेत. आता आम्ही टाकले तुझ्या. असा असा उलटा कर त्याला. असा टाकतात तसाच असं टाकतात. असा उलटा उलटा असं असते. अरे सांगे नाही याला कसं असतं. हा उलटा. अरे तू तर नको शिकू. डिझेल भरायला इथं. डिझेल भरू डायरेक्ट फुल करून नॉनस्टॉप जायचं आपल्याला. पुढं कोण बसणार रे? आमची गाडी ना बोलता आम्ही कसं बोलतो. गाईज आम्ही चाललो केरळला. आणि ती टी शर्ट विकते ना तिथे तर जाणार आहोत आम्ही. रोलांडोची टी शर्ट घ्यायला. वागुल चिकाटले. हाऊस काय बोलत. एवढा सामान कसा राहायचा. हिला घालती ठेवायची का? ट्रक आणू. इथं थांब, त्याला माहितीये काय गाई. पाणी बघा किती आले इकडं बघा. दिंडीची बॅग आहे. तुला परत मॅप मध्ये बघता आले आम्ही कुठं कुठं जायचं. डिसाईड नाही केला. निघल्या पैसे काढून नुसतं निघल्या. गाडीत सामान भरले. अजून इथं हा कुठं पहिले गोव्याला जायचं, केरळला जायचे. पण डिसाईडच ना अजून कुठं जायचे. चिकन झालं बसलं. मस्त जेवायला बसलो आम्ही. बोला गणपती बाप्पा. गाईज आम्ही चाललेलो नागोठण्याच्या इथून हायवेशी. पण एक हवालदार भेटला बाबा, त्यांनी सांगला की जाऊ नका. अरे याची गाडीची व्हिडिओ दाखवून तुम्हाला याच्यामध्ये. तुम्ही बघा वरती इथे टाकून देतो. वरती टाकून देतो बघा तुम्ही फक्त गाडी. बकरीच्या सरावर काढला तसं दूध बघा मग. अरे तू कसं गेला? केरळला झालं का? मी पण तिकडेच चालले आहो. एक काम करू ना, एकच गाडीने जाऊ. एकच गाडी नव्हता. जागेवली म्हटलं. अरे पण इथे बसा ना दोघा. कशी ना जागा होणार. बोल
अरे पण जागा होणार नाही का सांग? अरे पण जरा आता तसं बसा ना जराशी. 100 किलोमीटर बसा. 3:30 वाजल्या आणि आता आपण कर्नाटकाच्या बॉर्डर बघा, इथे सगळे लँग्वेज त्यांची आहे. जरला इकडे बघा बाहेर, लय भारी वाटत. सगळं कटाल्यान मागं बसून बसून हे बघा. असं आहे की आता फ्रेश आहोत, आतलीच घसून घ्या, ब्रश बी सांगले. आमची कमिटीचा खर्च जाम बेकार असतो, नादना कमिटीचे खर्च. नवीन बस घासाची स्टाईल हे काय करतोय काय. आता आम्ही आल्यावर नाश्ता करायला इथं की इडलीचा शॉप आहे, तेव्हा ते इडली घेता होता. चांगले चांगले मी 4 नव्हते, मी कालच मी 2च खाता. जेते गेला. चला मस्त पैकी आता नाश्ता करून झाले आपला, आणि आता आपण डायरेक्ट ऑन दी वे बार्गेनिंग संगीत खायला आले आहो. पण 300 करून एक टी थँक्यू आपला सगळा सामान काढलेला आहे, कारण की आपल्याला गाडी बसता जागा नव्हती होत. 4 जणांची पुरी वाट लागली मागं बसताना. आपण एक सीटातून एक्स्ट्रा आहे आपल्या, या 2 सीट आहेत ना एक्स्ट्रा, त्यांची एक सीट पाहणार आहोत आणि सामान सेट करणार आहोत. भाई एकदम अनकम्फर्ट झोन मध्ये होतो, पण जागा बनवली भाई, शपथ लय बरा वाटला. माइंड सांग माइंड. मास्टर माइंड. उतरल्यावर आम्ही रूम बघायला जायच इथं, चेक करायला उतरल्यावर तो गाडी आपल्या पाठीमागे आला, तर आपण त्यासोबत रूम बघायला आलो. तो फोर्स करायला लागला, बघा या रूम कसं. चला बघून घेऊ कसं आहे रूम. समजा म्हैसूर मध्ये पोहोचलो, ते करायचं आहे आज म्हैसूर मध्ये, त्यासाठी आपण इथं रूम बघायला आले होता. कल 11 बजे तक टाइम रहता. 2000 बोलता. कितने तक? 2000 बोला साहब. एसी कम कर दो. नहीं एसी का, नॉन एसी बोला तो 1800 में ही करता. आपको नॉन 6 बेड वाला रूम. फायनली आपला रूम आपण बुक केले, तोच रूम बघले. किती बेड वाला आहे? 6 बेड वाला आहे. 6 बेड वाला रूम बुक केले आपण. सगळा प्रत्येक जण माझं इंग्लिश माझं मानलेली. फोन करो, मैं आगे क्लीन से बता के देता आपको, हर जगह का माहिती बताओ. मस्त पैकी आल्या रूम मध्ये. लय दमले आज, लय बेकार हालत झाले. मस्त आता रेडी झाले आहो, आणि इकडं फ्रंट डोअरच्या एवढ्या अंतराने ठेवावे असेल तर तो संकेत खूपने इकडे जेवायला बनवायला घेतले. चिकन रस्सा, एक भाई पिझ्झा ऑर्डर केले. का कसला आहे? नॉनव्हेज आहे का दोन्ही? नाही जेवायला इकडं मस्त पैकी, मस्त एक नंबर. आता वाजलं 5 आणि आता आम्ही निघले आहो म्हैसूर पॅलेस वर. 5:30 एंट्री क्लोज आहे. गाईज आता आम्ही आलो म्हैसूर पॅलेसला. मस्त पैकी एंट्री झाली आपली. पार्किंगला गाडी लावली, 150 रुपये एंट्री गेली पर पर्सन. म्हैसूर पॅलेस मध्ये पाऊस पण आला आणि आता निघायचा टाइम झाला आपला आहे, आणि आता आपल्याला इथून हाकललेले आहेत. 6 वाजता बंद होतं, बंद झाला, सगळ्यांना बाहेर हाकलले. सिट्या मारता मागशी. त्याला लेट आलतो ना आपण, त्याच्यामुळे आपल्याला काय टाइमचा एवढा माहित नव्हता. पटावट एंट्री केली ना, पटावट आतमध्ये आलो. आता एक्झिट होतंय म्हैसूर पॅलेस मधून. डेंजर ऍक्सिडेंट झाले एकदम, हे बघा. कसा निकला? आप निकले कैसे? मैं आपसे 8 मिनट की मैं इधर से बंद पूरा. तो बोलला ना परलो गाडीशी.